अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे खूप उत्साहात वाजत गाजत असे सर्वांच्या घरी आगमन झालेले आहे। त्या पाठोपाठ आता लगबग सुरू होते ते गौरी आगमनाचे। गौरी म्हणजेच महालक्ष्मी हे 3 दिवसासाठी आपल्या घरी येतात। त्यांच्या स्वागतासाठी घराघरामध्ये खूप सजावट केली जाते। मखर घालण्यात येतो, त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी निरनिराळे पदार्थ तयार केले जातात। ज्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन होते ते महालक्ष्मी म्हणजेच गौरी, त्या घरात सुख, शांती, पैसा, संपत्ती आणि सौभाग्य देऊनच जाते। निश्चितच यात काही शंका नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की गौरी आवाहन, त्यानंतर गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हे कधी करावे, त्यांचा शुभ मुहूर्त कधी आहे, गौरी आवाहन कसे करावे आणि राहू काळ कधी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। महालक्ष्मी हे ज्येष्ठा आणि कनिष्ठा स्वरूपात आपल्या घरी आगमन करत असतात। तर त्यांचे आगमन करताना आपण त्यांच्या पावलांचे ठसे उमटवत रांगोळीच्या साह्याने किंवा काही जण कुंकूचा हळदी कुंकूचा वापर करतात, तर त्या साह्याने त्यांचे पावलांचे ठसे बाहेरून घरामध्ये आत असे उमटवत आणायचे असतात आणि तशा प्रकारे मुखवट्यांचे आगमन करायचे असते। महालक्ष्मींचे आगमन झाल्यानंतर आपण त्यांना खूप सुंदर अशा रीतीने सजावट करतो। साडी नेसवण्यात येते, त्यांना वेगवेगळी दागदागिने घालण्यात येतात। तुम्ही एक लक्ष केलं आहे का? माझा अनुभव सांगते, ज्यावेळेस गौरींचे आगमन होते त्यावेळेस त्यांच्या मुखवट्यावरचं त्यांचे तेज पाहायचे, प्रसन्नता पाहायची, खूपच विलक्षणीय असे असते। आणि ज्यावेळेस गौरी पूजन करतो आपण त्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी तर अगदी स्मित हास्य, खूप प्रसन्न असे त्यांचे मुखवटे असतात। घरात देखील खूप प्रसन्न असे वातावरण असते। आणि विसर्जनच्या दिवशी मात्र थोडासा चेहऱ्यामध्ये तुम्ही, मुखवट्यामध्ये तुम्ही फरक पाहू शकता। त्यातल्या त्यात आणखीन एक अनुभव म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2 आपण महालक्ष्मींचे आगमन करत असतो, तर त्यामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 लक्ष्म्या असतात। त्यामध्ये एका लक्ष्मीचे आपण घातलेले दागदागिने, सगळी सजावट आपल्याला अगदी व्यवस्थित वाटते आणि दुसरी लक्ष्मी जी आहे ती थोड्याशा सजावटीमध्ये आपल्याला काहीतरी कमी राहिल्याचे भासवत असते। त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावामध्ये, त्यांच्या मुखवट्याच्या हावभावामध्ये आपल्याला थोडाफार फरक जाणवत असतो। तर ह्याच आहेत ज्येष्ठा आणि कनिष्ठा, त्यांच्या मुखवट्याच्या भावनेमध्ये फरक जाणवत असतो। परंतु गौरी पूजनच्या दिवशी मात्र महालक्ष्मी अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये असतात। गौरी आगमन, नैवेद्य आणि विसर्जन हे 3 नक्षत्रामध्ये असतात। मुख्यत्वे करून अनुराधा नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र असे 3 नक्षत्र महत्त्वाचे मानले जातात। अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आवाहन केले जाते, ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौरी पूजन, नैवेद्य अर्पण होत असते आणि मूळ नक्षत्रामध्ये गौरींचे विसर्जन होत असते। ही परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे। यावेळी गौरी आगमनाचा शुभमुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया। उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन हे होणार आहे। उद्या 10 सप्टेंबर रोजी मंगळवार, सप्तमी तिथी आहे। मंगळवार हा देवीचा वार असतो आणि हा खूप चांगला शुभ योगायोग आहे। तर गौरी आवाहन म्हणजेच आगमन करण्याचा शुभमुहूर्त हा सकाळी 10:45 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत आहे आणि या दिवशी असलेला राहू काळ हा दुपारी 3 ते 4:30 पर्यंत आहे। तर राहू काळामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की कुठलेही शुभ कार्य करायचे नसते, तर राहू काळ हा वर्ज्य काळ असतो। तर दुपारी 3 ते 4:30 दरम्यान कुणीही गौरी आगमन करू नका। गौरी आगमनाचा शुभमुहूर्त संध्याकाळी 6:27 पर्यंत आहे। तसे पाहायला गेले तर अनुराधा नक्षत्र हे संध्याकाळी 8:03 पर्यंत आहे। म्हणजेच तुम्ही संध्याकाळी 8 वाजायच्या आधीपर्यंत गौरीचे आगमन करू शकता।
परंपरेनुसार संध्याकाळी 6-6:30 दरम्यान गौरींचे आगमन हे केले जात असते. तर या टाईममध्ये जर गौरीचे आगमन केलात तर सर्वोत्तमच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ज्येष्ठा नक्षत्र. या दिवशी आपण गौरी पूजन, गौरींची आरती, महालक्ष्मीची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करत असतो. तर या ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्याचा शुभमुहूर्त काय आहे ते जाणून घ्या. 11 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी भद्राकाळ हा आहे सकाळी 11:36 म्हणजेच आपल्याला या भद्रा काळामध्ये गौरी पूजन किंवा नैवेद्य अर्पण करायचे नाही आहे. तर तुम्ही सकाळी 11:36 नंतर दिवसभरात कधीही गौरींना, महालक्ष्मींना नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्याचा मान असतो. पुरणपोळी करण्यात येते. त्यानंतर 16 प्रकारच्या भाज्या एकत्र मिक्स भाजी करण्यात येते, भाकरी करण्यात येते. भाकरीचे म्हणजेच ज्वारीचे आंबील बनवण्यात येते, ताकाची कढी, भजे, पापड अशा प्रकारे नाना प्रकारचे पदार्थ तयार करून आपण महालक्ष्मींना नैवेद्य अर्पण करू शकतो. त्यानंतर तिसरा दिवस जो असतो म्हणजेच 12 सप्टेंबरला असणार आहे मुळा नक्षत्र. मुळा नक्षत्रामध्ये आपण गौरींचे विसर्जन करत असतो. तर मुळा नक्षत्रामध्ये दोरे घेणे हा आपल्याकडे कार्यक्रम करण्यात येत असतो. दोरे घेणे या वेळेस हळदी कुंकवाचा विशेष असा कार्यक्रम ठेवण्यात येतो. जे सौभाग्यवती महिला आहेत एकमेकींना हळदी कुंकू लावून दोरे घेऊन महालक्ष्मींना आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी विनंती करतात आणि सुख समृद्धी सौभाग्याचे लेणे त्यांना या ठिकाणी भेटते. तर या दिवशी दोरे घेण्याचा शुभमुहूर्त आहे दुपारी 12:15 पासून 3:30 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत. म्हणजेच आपल्याकडे साधारणतः गौरीचे आगमन आणि दोरे घेण्याचा कार्यक्रम हा संध्याकाळीच करण्यात येत असतो. त्यामुळे संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान तुम्ही हे कार्यक्रम करू शकतात. आणि गौरी विसर्जन देखील तुम्हाला संध्याकाळी 8 वाजायच्या आधी करायचे आहे. तर अशा प्रकारे गौरीचे, महालक्ष्मीचे आगमन, गौरी पूजन आणि विसर्जन हे सर्वांनी खूप उत्साहात आणि आनंदात करावे. आम्ही तयारीला लागलेलो आहे. तुमची तयारी झाली आहे का? परंपरेनुसार घराघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे आगमन होत असते. काही जणांच्या घरी उभ्या लक्ष्म्या बसवण्यात येत असतात आणि काही जणांच्या घरी बसलेल्या म्हणजेच तांब्यावरच्या म्हणजेच मुखवट्यांच्या लक्ष्म्या बसवण्यात येतात. तर सर्वांनी आपापल्या घरी जे परंपरानुसार चालत आलेली पद्धत आहे त्याच पद्धतीचे महालक्ष्मीची स्थापना करावी आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यावी. लक्षात असू द्या, ज्या घरामध्ये उत्साहात आनंदाने महालक्ष्मीची स्थापना होत असते, आवाहन होते, पूजन होत असते, त्या घरामध्ये महालक्ष्मी हे पैसा, संपत्ती, शांती आणि सौभाग्याचा आशीर्वाद नक्कीच देऊन जाते. महालक्ष्मींच्या आगमनाचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल, तो पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.